लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। बिअर बार हॉटेलमध्ये आढळून आला कामगाराचा मृतदेह, हॉटेल मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल। घाटनांद्रा येथील संस्कार बिअर बार मधील घटना। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घाटनांद्रा येथील संस्कार बिअर बार मध्ये काम करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। अतुल प्रल्हाद पाडळे, वय वर्ष 22, राहणार वाकडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना असे मैताचे नाव आहे। या घटनेतील हॉटेल मॅनेजर व हॉटेलचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मयत अतुल पाडळे आमठाणा घाटनांद्रा रस्त्यावरील हॉटेल संस्कार बिअर बार येथे काही दिवसांपासून कामाला होता। गुरुवार रोजी सकाळी मयत अतुल याचा संशयित मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला। घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस तसेच नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। मयत अतुल याचा संशयास्पद मृत्यू झाला असून मयताची लघुशंकेच्या ठिकाणी व इतर ठिकाणी जबर मारहाण करून जीवेत ठार मारल्याची संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांकडून करण्यात आली। जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेत नाही व गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत नसल्याचा पवित्रा नातेवाईकांकडून करण्यात आला। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक लघु घोडे, बीट जमादार अनंत जोशी, बीट जमादार रंगनाथ बावस्कर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मैताचे वडील प्रल्हाद श्रीपद पाडळे, राहणार वाकडी, तालुका भोकरदन यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल संस्कार बिअर बार मालक मनीष जयस्वाल, हॉटेल मॅनेजर दिनेश परदेशी, दोघेही राहणार घाटनांद्रा, तालुका सिल्लोड यांच्या विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सदरील घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे करत आहेत। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।